तर आणखी एक मोठी बातमी, मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल 31 जुलैला लागणार आहे। 2008 मध्ये भिकू चौकामध्ये बॉम्बस्फोट झाला होता। बॉम्बस्फोटात 6 लोकांचा मृत्यू झाला होता, 100 जण जखमी झाले होते। आरोपींना फाशी देण्याची मृतांच्या नातेवाईकांनी मागणी केली होती। त्यानंतर या प्रकरणी आता निकाल 31 जुलैला लागणार आहे। तो 17 साल पहले जो हुआ था, यहाँ पर सामने गाड़ी लगा था और ये गाड़ी उसी वक्त से लगी हुई है। और ये जितने भी निशान है सब वो छर्रे के है। दीवार पर, वहाँ पतरे पर, ये ऊपर पतरे पर, ये सब छर्रे के निशान है। गाड़ी ब्लास्ट हुई थी 9:35 को 28 रमजान। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। पाहूयात। मालेगाव बॉम्बस्फोटाला आता तब्बल 17 वर्षानंतर आता 31 तारखेला हा निकाल लागणार आहे। आपण आता मालेगाव मध्ये आहे। आपण हीच ती जागा आहे। या जागेवर 17 वर्षापूर्वी इथे गाडी उभी करण्यात आली होती। त्या ठिकाणावर बॉम्बस्फोट झाले होते। त्यामध्ये जवळपास 101 लोक जखमी झाले होते आणि त्यानंतर 6 ते 7 लोकांचा मृत्यू देखील या ठिकाणी झाला होता। आपण समोर जी हॉटेल बघू शकतात, याच हॉटेलच्या त्या बॉम्बस्फोट मध्ये हॉटेलच्या जे घड्याळ होतं त्याच्या दिशेने आज पण या ठिकाणी तशी आठवणी ताज्या आहे। या ठिकाणी ती घड्याळ बंद पडलेली आजही तिथं या चौकात, हे जे भिकू चौक म्हणून हा एरिया आहे, या ठिकाणी ती बॉम्बस्फोट झाला होता आणि यात 100 ते 150 नागरिक जखमी झाले होते। या आरोपींना फाशी होती की सुटका होती, याकडे महाराष्ट्राच्या देशाचे लक्ष लागले। जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, मनमाड, मालेगाव।